बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये नांदेडचं आरोग्य क्षेत्रातलं महत्त्वपूर्ण नाव म्हणजे डॉक्टर कन्हैया कदम यांच्याशी संवाद साधणार आहोत. सरांचा परिचय जाणून घेताना सरांचं पूर्ण नाव कन्हैया रंगनाथराव कदम हे विविध क्षेत्रामध्ये अर्थामध्ये आयुर्वेद असेल, न्यायशास्त्र असेल, फायटोकेमिस्ट्री असेल, हर्बल मेडिसिन असेल, मेडिसिन प्लांट असेल, योगाशास्त्र असेल व आहारशास्त्र असेल, यामध्ये उच्च विद्याभूषित व्यक्तिमत्व ज्यांना अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये संशोधनाची संधी असताना सुद्धा निसर्ग आणि शेती हे मूळ संशोधन केंद्र मानून गेल्या 12 वर्षापासून आपल्या मूळ गावी अर्थात लिमगाव, जिल्हा नांदेड येथे शेती आधारित संशोधात्मक वैद्यकीय व्यवसाय ते करत आहेत. आणि याच आत्मविश्वासामुळे व योग्य निदान, उपचार आणि पद्धतीमुळे रुग्ण बरा होणे व त्या रुग्णाच्या अनुभवातून, मौखिक प्रचारातून, अगदी खेड्यातून ते अमेरिके असेल, दुबई असेल, कुवेत असेल, अशा अन्य देशातील रुग्ण चिकित्सेसाठी लिमगावात अगदी शेतात उभा असलेल्या चिकित्सालयामध्ये येतात आणि ते बरे होतात. आणि बळीराजा कृषी फार्म मार्फत उच्च प्रतीचे औषधी व आहार विहार वनस्पती उत्पादन कृष्णा ज्यूस इंडस्ट्रीज व के हर्बल इंडस्ट्रीजच्या मार्फत आधुनिक पद्धतीने आहार व औषधी प्रक्रिया सर्वज्ञ आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रामार्फत 1.5 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यास डॉक्टर कन्हैया कदम हे यशस्वी ठरले आहेत. त्यासोबतच सर्वज्ञ शैक्षणिक व सामाजिक संस्थे मार्फत देखील त्यांचं उत्कृष्ट काम आहे. त्यांनी आयुर्वेद व शेती आधारित भारतीय आहार तसेच जीवन पद्धतीचा प्रचार प्रसार व 2 विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीचा समावेश करून ते 4 ते 5 हजार पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शेती आधारित आहार आणि औषध प्रक्रियेच्या बाबत स्वतःच्या फॅक्टरीमध्ये अनुभव देणे आणि कोविड काळामध्ये विमुखे औषधीचे संशोधन असेल, निर्मिती असेल आणि त्याचं वितरण असेल आणि या संपूर्ण गोष्टीमुळे 20,000हून अधिक रुग्णांचं जीव वाचवण्यामध्ये यांना यश मिळालं आहे. आणि डायटा औषधीमुळे जीवन पद्धती एक मोहीम राबवणं हे डॉक्टरांचे मोलाचे कार्य ठरले आहे. आणि आरोग्य हीच खरी धनसंपदा हे डॉक्टर कदमांच्या एकूणच कारकिर्दीतून अनुभवास येते. कारण त्यांच्याद्वारे संशोधित व निर्मित डायटा औषधीमुळे 4 ते 5 हजार मधुमेही रुग्णांचे अवयव काढणे टाळण्यात आले आहे. त्यासोबतच अश्मट औषधीमुळे 6,000हून अधिक किडनी स्टोन रुग्णाचे देखील विना ऑपरेशन त्यांची चिकित्सा झाली आहे, त्यांच्यावर इलाज झाला आहे. त्यासोबतच आर्थिक औषधामुळे 10,000हून अधिक वातविकार रुग्णांची देखील चिकित्सा झाली आहे. स्टोन लिव्हर औषधी यकृत्वावर रुग्ण चिकित्सेसाठी उपयुक्त ठरले आहे. त्यासोबतच लिपाके औषधीमुळे देखील स्थूलता असेल, कोलेस्ट्रॉल असेल, कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण वाढलेलं आहे हेचं देखील कमी होण्यामध्ये देखील चांगला फायदा झाला आहे. त्यासोबतच आर्शिक औषधामुळे मुळ्यात रुग्णांना देखील जे अतिशय उपयोगी ठरलं आहे. स्टिको औषधामुळे हजारो त्वचा विकार रुग्णांना देखील असंख्य भयानक आजारानं ग्रस्तलेल्या लोकांचा देखील आजार कमी झालेला आहे. त्यासोबतच आहार चिकित्सा व त्यांच्या आजारांचे समूळ उच्चाटन या सहज शक्य झालेलं आहे. आणि मुख्यत्वे 1,500 कॅन्सर रुग्णावर देखील चिकित्सा करण्यामध्ये डॉक्टर कदमांना यश मिळालं आहे. आणि एकीकडे रुग्णांना चिकित्सेदरम्यान येणाऱ्या आर्थिक ताण टाळणे व मुळामध्ये चिकित्सा होऊच नये आणि चिकित्सा होणे आणि औषध निर्मितीचा फायदा शेतकऱ्यांना होणे आणि या अर्थाने ग्रामीण विकासाला व आरोग्याला देखील चालना मिळाली पाहिजे, यासाठी देखील हे संपूर्ण शक्य झालं आहे. डॉक्टर कदम यांच्या जिद्दीमुळे, त्यागामुळे आणि देशप्रेमामुळे आणि याचीच दखल घेत नाव
पद्मश्री पुरस्कारासाठी देखील डॉक्टर कन्हैया कदम यांचं नामांकित होणं हे सर्वांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. आणि असल्याने डॉक्टर कन्हैया कदम रंगनाथराव यांचा हा सन्मान खरंच आज संपूर्ण नांदेडकरांसाठी खूप मोठा आणि सन्मानजनक आहे. आणि हे संपूर्ण आपण पाहत असताना एवढा मोठा परिचय असलेले आमच्याच लिमगावचे भूमिपुत्र डॉक्टर कन्हैया कदम सरांचं आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा क्षेत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार सर. सर, तुमचा परिचय म्हणजे फार मोठा आणि हे संपूर्ण यश मिळवणं सहजासहजी ग्रामीण भागात तुमचं विशेष आयुष्य सांगायचं म्हणजे तुमचं ग्रामीण भागातील तुमचं गाव असेल जिल्हा परिषदच्या जिल्हा येथे शिक्षण पूर्ण झालं आणि एवढा मोठा आणि नेमका सर प्रवास कसा होता या संदर्भात काय सांगाल? माझं मूळ शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा लिमगाव येथे झालेलं आणि त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड इथे झालेलं. पण तिथून हा प्रवास थोडासा जो आपण म्हणतो की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हा प्रवास थोडासा वेगळा होता. कारण मूळतः काय आहे सर, आजचा एक ट्रेंड आहे की 10वी-12वी झाल्यानंतर मुलांना आपण मोस्टली मेडिकल फॅकल्टी म्हणा किंवा इंजिनिअरिंग फॅकल्टी याकडे प्रवेश घेण्याचा कल खूप जास्त. अर्थातच लिमगाव हे नाव आरोग्य क्षेत्रामध्ये एका वेगळ्या कारणामुळे सुद्धा खूप परिचित आहे. पण एक अशी म्हणजे ट्रॅजेडी म्हणूयात किंवा एक अशी घरगुती एक आम्हाला फेस करावी लागली त्यावेळेस की एवढं प्रगत सगळं वैद्यकीय म्हणजे क्षेत्र असताना सुद्धा काही विशिष्ट वेळेस आपल्याला तसे म्हणजे त्या पद्धतीच्या समस्या आल्यानंतर त्याची उपाययोजना एवढं सगळं साम्राज्य असून सुद्धा करता आलं नाही. ही खंत मनात जी होती ती 12वीला मी फेस केली होती. त्यामुळे कुठंतरी असं होतं की खरंच जर आपल्याला आज व्यवस्थितपणे आरोग्याच्या बाबतीत समस्यांना जर आजच्या ज्या आधुनिक वैज्ञानिक चिकित्सेमुळून कडून जर आपल्याला मिळत नसतील काही समस्यांचं समाधान, तर दुसरी उपाययोजना आपल्याकडे काय होती ती म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा. आणि त्या भारतीय ज्ञान परंपरेच्या पाठीमागे मोठं नाव जे पाठीमागे येत होतं ते म्हणजे आयुर्वेद. आणि खरंच काही कारणांमुळे मी आयुर्वेद शास्त्राकडे वळलो. आयुर्वेद शास्त्राचं जे शिक्षण आहे ते मी पुसद यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तिथे ग्रॅज्युएशनला ॲडमिशन, तिथून मग नंतर नांदेड आपलं शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नंतर पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय हा प्रवास झाला. त्यावेळेस असं लक्षात आलं की खरंच आपण ज्या अपेक्षेने आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतलं होतं ते या ग्रॅज्युएशन पिरियडचा जो सिलेबस आहे तो समाधान देऊ शकत नाही. आणि प्रचलित पुढची जी व्यवस्था होती की नंतर MD करणे, आता त्यावेळेस लक्षात आलं की नाही, थोडंसं मला जे अपेक्षित होतं ते ज्ञान मला ही जी परंपरागत शिक्षण पद्धती आहे त्यातून मिळणार नाही. म्हणून त्या सर्चमध्ये मी BHU वाराणसी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे फायटोकेमिस्ट्री या विषयासाठी ॲडमिशनचा प्रयत्न केला आणि तो मिळाला सुद्धा. आणि त्यासोबतच मला बायोकेमिस्ट्री म्हणा किंवा जे आधुनिक वैज्ञानिक शास्त्राचा एक जोडीचा भाग मला अपेक्षित होता ग्रॅज्युएशन नंतर, तो मिळवण्यासाठी मग जामनगर आयुर्वेद युनिव्हर्सिटी येथे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी म्हणजे तो प्रवास त्या पद्धतीने झालेला. जामनगरला असताना माझं तसं पोस्ट ग्रॅज्युएशन त्यावेळेस हे क्लिनिकल सब्जेक्टमध्ये नव्हतं. मी फायटोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी या विषयाशी निगडीत माझा अभ्यासक्रम. पण मूळ ग्रॅज्युएशन आयुर्वेदात झालेलं ती डोक्यात संकल्पना, त्यामुळे हळूहळू अपसुकच काही पेशंट्स माझ्याकडे आले आणि तो पहिला पेशंट होता तो ब्रेन ट्युमरचा. आणि तो जामनगरमध्ये माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर मी तो पेशंट माझ्या हातावर घेतलेला आणि सुदैवाने तो पेशंट एवढ्या चांगल्या पद्धतीने ठीक झाला. त्यानंतर मात्र ती मौखिक जी एक प्रचार प्रसाराची परंपरा असते की एक पेशंट तुम्ही जर सक्सेसफुली ट्रीट केला तर ते खूप भयंकरपणे आणि तो पण चॅलेंजिंग पेशंट, ब्रेन ट्युमर सारखा पेशंट, तर पूर्ण जामनगरमध्ये असे क्रिटिकल केसेस मग माझ्याकडे अप्रोच व्हायला लागले. आणि माझा वेळ मोस्टली युनिव्हर्सिटीमध्ये माझा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आणि इतर जो वेळ असायचा तर त्यावेळेस मी अशा पेशंट्सला मी सर्व्हिस देण्यामध्ये माझं 2 वर्ष गेलं. आणि हे करत असताना मग हळूहळू अशी कॉम्प्लिकेटेड केसेस. बरं, असंही नव्हतं की त्यावेळेस सपोर्ट खूप मोठा, कारण मी विद्यार्थी, तरी पण
एक समाजामधून हा सपोर्ट सुरू झाला मला, की सर एवढ्या धडपडीने तुम्ही काम करताय, पेशंटला रिकवर करण्याचा प्रयत्न करताय, तर ज्या काही फॅसिलिटीज तुम्हाला लागतील त्या उभं करण्यासाठी अगदी म्हणजे मी नावं घ्यावं की नाही हे संयुक्तिक आहे की नाही, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे मॅनेजर होते त्यांचा पूर्ण परिवार, त्याच्यानंतर SRचे मॅनेजर त्यांचा परिवार, हा अगदी माझा म्हणजे असं म्हणू की मी डॉक्टर आणि ते माझे असिस्टंट म्हणून असं 1 ते 1.5 वर्ष प्रवास चालला. आणि त्यानंतर मात्र एवढा आत्मविश्वास आतमध्ये आला की आज आपण आता आपल्याला जे अपेक्षित होतं तेवढं ज्ञान आपल्याला मिळालं, आता आपण त्यावरती पुढे वाटचाल करू शकतो. याच दरम्यान एक थोडासा संशोधनाचा भाग डोक्यात असल्यामुळे त्यापुढे मला थोडंसं एक अपॉर्च्युनिटीज जी होती की क्लेव्हलँड रिसर्च इन्स्टिट्यूट USA इथे म्हणजे रिसर्च ऑफिसर म्हणून एक मला संधी मिळालेली. आणि एवढं सगळं शिक्षण झाल्यानंतर 7 ते 8 वर्ष प्रवास झाला, लिमगावपासून तो प्रवास सुरू झाला. तर चला आपण म्हणजे US ला जायच्या अगोदर 7-8 महिने वेळ होता, तर ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन, भारत भ्रमण करावं आणि सोबतच घरी परिवारासोबत राहावं या उद्देशाने लिमगावला आलेलो. पण ही संकल्पना जेव्हा परिवार म्हणजे वडिलांसमोर मांडली तर त्यांचं असं एक म्हणणं होतं की ठीक आहे, म्हणजे पैशासाठी किंवा या इतर गोष्टींसाठी अन्य राष्ट्रात जाऊन काम करणं हे योग्य आहे, पण तुझी जी मूळ म्हणजे ही संकल्पना की मूळ वैद्यकीय शास्त्रात आज जे काही उणिवा आहेत त्याचा शोध आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत आयुर्वेदात शोधायचा होता. मग आता अमेरिकेत जाऊन काय शोध मिळणार आहे? तर मग असं झालं की चला ठीक आहे आपण, तो एक पिरियड असा होता की 1-2 महिने मी त्या विचारात होतो. आणि त्याच दरम्यान असं होतं की खूप मेट्रोमध्ये राहिलेलो, म्हणजे मुंबई असो, वाराणसी असो, जामनगर असो, दिल्ली असो. एक निसर्गाची आवड पूर्वीपासूनच, म्हणून मी त्यावेळेत मी शेतात राहायचो लिमगावला परत आल्यानंतर, कारण तो निसर्ग फार जवळून पाहायचा याचा थोडासा तो छंद पूर्वीपासूनच होता. डॉक्टर म्हणून माझ्याकडे काही पाहुणे मंडळी मग यायला लागले आणि त्यात क्रिटिकल केसेस त्याच पद्धतीच्या यायला लागल्या. त्याच्यात कॅन्सर, किडनी फेल्युअर, डायबिटीजचे, गँग्रीनचे पेशंट, आणि अक्षरशः मला सोल्युशन्स द्यायचे होते ते अगदी मी तिथे लिमगावला शेतात ज्यावेळेस वास्तव्य करत होतो त्यावेळेस. मग आपल्याकडे रिसोर्सेस काय आहेत? तर माझा विषय जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा मी अभ्यासक्रम घेतलेला होता तो म्हणजे फायटोकेमिस्ट्री. आता फायटोकेमिस्ट्री म्हणजे सांगतो तुम्हाला की प्रत्येक औषधी वनस्पतीमध्ये कुठले मॉलिक्युल्स आहेत ते शोधून त्याचा प्रचलित जे काही समजा आपले आजार आहेत त्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे स्पेशलायझेशन माझं. त्याच्यामुळे माझं म्हणजे विश्वास की आभाळासारखं की कुठलाही कॉम्प्लिकेटेड केसेस येऊ द्या, त्याला आपल्या ज्या काही आपल्याकडचे हर्ब्स आहेत, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्यातून शोध घेऊन त्याला सोल्युशन देणे. मग त्या पद्धतीने सुरुवात जी झाली ती आपल्या शेतामध्ये आपण जी अगदी म्हणतो की गवतं, ती माझ्यासाठी गवतं नाही आहेत, ती खरं तर औषधं आहेत आणि ते नॅचरल रिसोर्सेस ते प्रोसेस करणे स्वतःच. त्यावेळेस फॅसिलिटीज काही फार मोठ्या नव्हत्या, पण ज्या काही फॅसिलिटीज होत्या त्यातून ते औषधं निर्माण करणे आणि ते पेशंटवरती त्या पद्धतीने क्लिनिकली देणे. यातून असा सुरुवातीचा प्रवास जो सुरू झाला, हळूहळू ते एवढं वाढत गेलं की आज अगदी तुम्ही जसं म्हटलात की पेशंट हा म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेला नाही, भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. येणारा पेशंट हा अब्रॉड मधनं सुद्धा येतोय आणि रिझल्ट घेऊन चाललाय. तर हा प्रवास या पद्धतीने लिमगावपासून सुरुवात झाला आणि लिमगावला येऊन थांबलाय. आणि आता तो पुढे सगळेजण पाहताय की काय प्रवास चालू आहे, तर तो प्रवास चालू आहे. तर जिल्हा परिषद पासून सुरू झालेला हा प्रवास परत आपल्याच लिमगावमध्ये येऊन थांबतो आणि आता त्याचं प्रॅक्टिकली सगळ्या समाजाला म्हणजे एक चांगल्या पद्धतीने फायदा होतोय हे पाहून सगळ्यांनाच म्हणजे समाधान वाटतंय. आणि त्याच कारणामुळे सर आपण सुद्धा आज म्हणजे डॉक्टर कदम म्हणा, के हर्बल किंवा सर्वज्ञ परिवार यांची मुलाखत घेत आहे, तर आपलं मी म्हणजे आभार मानतो. नक्कीच. खरंच नांदेडकरांसाठी एक तुम्ही भूषण, त्यासोबतच तुम्ही आज आयुर्वेद संशोधक आहात. न्यायशास्त्रामध्ये न्यायशास्त्र असेल, फायटोकेमिस्ट्री असेल आणि हर्बल मेडिसिन असेल, योगशास्त्र असेल, आहारशास्त्र असेल आणि मेडिसिन उत्पादित करतात. विषय सांगायचं म्हणजे कोरोना काळामध्ये अनेक रुग्णांना की नेमकं सर एवढं प्रचंड करत असताना, एवढं शिक्षण घेत असताना म्हणजे प्रेरणा
खरं तर आपण एक मन नेहमीच म्हणतो किंवा ऐकतो की शोध ही म्हणजे गरज ही शोधाची जननी. तर गरज ज्यावेळेस पडली त्यानुसार एक 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 शोध लागत गेला. जसं कोविड काळात आपण उल्लेख केला तो म्हणजे इम्युनिटी औषध. खरं तर आज आपण पाहतोय की संशोधन आणि त्यातून मग नंतर संशोधित केलेल्या औषधांना त्या एका प्लॅटफॉर्मवर नेऊन त्याला रेकमेंड करणे, व्हॅलिडेशन करणे आणि त्यानंतर मग त्या ॲप्लिकेबिलिटीमध्ये आणणे. तर कोविडच्या वेळेस तो वेळ खूप कमी होता. म्हणजे पहिल्या वेव्हच्या वेळेस आणि दुसऱ्या वेव्हच्या वेळेस तर अक्षरशः सगळ्या जगाने तो पाहिलेला. तर आपण एक पाहिलं की म्हणजे हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल विषय असू शकतो, पण ते प्रॅक्टिकली सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहित नव्हतं की काही ड्रग्ज आपल्यावरती जे काही प्रयोग होत होते ते खरंच या चॅनलमधून आले होते का, संशोधन इतकं झालं होतं का. कारण कोविडचा उद्भवच आपण पाहिलेला अगदी त्यावेळेस अगदी 5 ते 6 महिने झाले होते आपल्यापर्यंत येईपर्यंत. आणि 5 ते 6 महिन्यामध्ये औषधांची एक पूर्ण छडी तयार झाली होती आपल्याकडे. तर खरं संशोधन झालं होतं का या सगळ्या औषधांवरती. आणि ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शनच्या बाबतीत मला खूप मोठी काळजी होती. कारण ती जर वेळ माझ्यावर आली किंवा माझ्या परिवारावर आली किंवा आपल्या नांदेडकर असू देत, महाराष्ट्रीयन असू देत, तर मी एक सजग किंवा थोडंसं एक बॅकमाइंडला मी एक डॉक्टर म्हणून तो विचार करतोच, पण सगळ्यात महत्त्वाचं अगोदर एक परिवाराचा सदस्य म्हणून मी म्हणजे माझ्या आईवडिलांचा विचार, माझ्या बच्चूंचा विचार, सगळ्या फॅमिलीचा विचार करताना मला असं लक्षात आलं की ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन्सचा जो भाग आहे तर त्या बाबतीत आपल्याला थोडंसं एक सोल्युशन आपल्या हातात असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये अशा सिच्युएशन्सला हँडल करण्यासाठी यापूर्वी काही म्हणजे उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या का, हे नेहमीच आपण इतिहासात पाहत असतो. तर मला काही सोल्युशन्स भेटले आणि ते अगदी असं होतं की ते सोल्युशन्स एवढे सेफ होते. कारण ती हळद असू द्या, तो निंब असू द्या, ते शिरीष असू द्या, हे हजारो वर्षापासून आपल्यावर ते प्रयोग झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या टॉक्सिसिटीबद्दल मला म्हणजे फार काही प्रश्नचिन्ह नव्हते. फक्त एकच होतं की त्याला आपण आजच्या प्रचलित याच्यामध्ये सिस्टीममध्ये कसं आपण त्याला म्हणजे मान्यतेपर्यंत न्यायचं. तो प्रवास सुरू करण्यात अगोदर ड्रग फॉर्म्युलेशन्स, त्याच्यानंतर त्या ड्रगची डिझायनिंग, अर्थातच त्यावेळेस कुठेही ॲक्सेसिबिलिटी नव्हती. अशा वेळेस सगळे ते रिसोर्सेस जमा करणे आणि ते औषध तयार करणे. बरं, औषध तयार झालं. विषय असा होता की औषध तयार आहे, पण कुठल्याही पेशंटवरती तुम्हाला प्रयोग करण्यासाठी त्यावेळेस कुठलीही मुभा नव्हती. कारण एकाही पेशंटला कुणीही प्रायव्हेट डॉक्टरांनी हात लावावा अशी कुठलीही तरतूद नव्हती. कारण ती एक यंत्रणा, कारण ती गाईडलाईन होती आणि पॅन्डेमिक ॲक्टमध्ये ते शक्यही नव्हतं. तर त्यासाठी मी पाठपुरावा नेहमीच मी म्हणजे आरोग्यमंत्री आणि त्याच्यानंतर सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये आयुष मिनिस्टर श्रीपादजी नाईक यांच्याकडे कंटिन्युअस पाठपुरावा. म्हणजे अगदी 2 दिवसाला मी सकाळी त्यांना फोन करायची की सर अशी अशी वेळ आहे, आयुर्वेदाला कधी या सगळ्या गोष्टींना फाईट करण्यासाठी आपल्याला परमिशन मिळेल. तर त्यावेळेस अगदी म्हणजे योगायोग असा झाला की हे सगळं घडलं आणि 15 ते 20 दिवसानंतर आयुर्वेद पद्धतीला सुद्धा या पॅन्डेमिक सोबत फाईट करण्यासाठी परमिशन मिळाली. आणि जशी फाईट मिळाली तर म्हणजे आपल्याला संधी मिळाली, मग मला असं होतं की आता ट्रायल घेण्यासाठी परत परमिशन्स, या सगळ्या पॅरलल गोष्टी चालू होत्या. पण अनायासाने एकानंतर एक पेशंट मग मात्र सुरू झाले यायला लागला. आणि अशा वेळेस जे काही मी केलं होतं म्हणजे टेक्निकली म्हणा किंवा लिगल प्लॅटफॉर्मवरती त्या औषधाला मान्यता मिळवण्यासाठी जे काही केलं होतं, मी त्या पेशंटच्या समोर अगदी ट्रान्सपरंटली मांडायचो की माझी इथपर्यंत प्रवास झालेला आहे. काही म्हणजे खूप क्रुशियल पेशंट्स होते ज्यांच्यावरती इतर यांचा औषधांचा प्रयोग झाला आणि त्यांना समाधान मिळालं नाही. त्यावेळेस मात्र त्यांनी अगदी विश्वास ठेवून ते औषध घेतलं सुरुवातीला. आणि जसं औषध घेतलं अगदी 3 दिवसात जेव्हा रिझल्ट मिळायला लागले, मी म्हटलं आता मला तुमचे टेस्टिमोनियल्स हवेत. तर असे जवळपास 5,000 टेस्टिमोनियल घेऊन मी मग यंत्रणेच्या समोर जाऊन उभं राहिलो, सगळी पूर्ण डाटा घेऊन. तर मला आत्ताही आठवतं यंत्रणेनं सुरुवातीला मला 2 महिने लागले ती सगळी प्रक्रिया करण्यासाठी, स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी. पण जेव्हा हा खरंच रिअल डाटा त्यांच्या समोर ज्यावेळेस त्यांनी पाहिला, तर फक्त रात्रीचा वेळ लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता मला कॉल आला, डॉक्टर माहिती नाही की हे औषध कोविडला म्हणजे कोविडचं औषध म्हणून मान्यता द्यावी, पण आम्हाला एक असं वाटतं की औषधांचा खरंच व्यवस्थितपणे फायदा सगळ्यांना होतोय, तर एक इम्युनोबुस्टर म्हणून या औषधांना आम्ही परमिशन देऊ शकतो आणि तुम्ही हे औषध ताबडतोब डिस्ट्रीब्यूट होऊ द्या.
हां, आणि सुरुवात तशी झाली आणि ते पेशंटकडं मग ते सगळ्याच प्लॅटफॉर्मवरून ते औषध चाललं गेलं. तर तो प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर इम्युकेचा प्रवास, आणि त्यामुळे जेवढं मला शक्य झालं 1 ते 1.5 लाख पेशंटपर्यंत ते औषध पोहोचलं. आणि सगळ्यांना मला असं समाधान आहे की कुठंतरी खारीचा वाटा आयुर्वेदाच्या माध्यमातून मला उचलता आला त्या भीषण काळामध्ये. आणि एक औषध मग कसं तयार करायचं, त्याला लिगलाइज प्लॅटफॉर्मवर कसं न्यायचं. आता तर असं आहे की एक विषय खूप मोठे, म्हणजे कोविड तर हा टाइम बिंग विषय होता, पण मधुमेहासारखा आजार, किडनी फेल्युअर सारखा आजार, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे पाय कापण्याची वेळ येतोय, डोळे जात आहेत. मग हे सगळं होऊ नये याच्यासाठी आपल्याकडे एवढी मोठी ज्ञान परंपरा असताना त्या गोष्टींना सगळ्या समाजासमोर उभं, म्हणजे कमीत कमी ते नॉलेज तरी देणे, अवेअरनेस क्रिएट करणे. आणि मग आपण आहार, विहार, विचार आणि औषधं या 4 माध्यमांच्या याच्यातून सगळ्यांना सेवा देणं. तर हे कॅम्पेन आपण सुरू केलेलं आहे, म्हणजे जर्नी टुवर्ड्स डिसीज फ्री लाईफ डायस्टा. नक्कीच सर, कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही औषध निर्मिती सुरू हो, हो. केली आणि आयुष मंत्रालयाकडून मान्यता मिळाली, तुमचं कौतुक देखील. हो, हो, हो. आणि त्यासोबत सर तुम्ही जवळपास 1.5 लाख रुग्णांना तुम्ही बरं केलेलं आहे बरं. आणि त्या औषधामुळे जीवनदान देखील हो, मिळालं. हो, हो, हो. हा नेमका प्रवास कसा होता, नेमका कशा प्रकारचा समान? ज्यावेळेस त्या औषधाचं डिस्ट्रीब्युशन या पद्धतीने एक रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी म्हणून मान्यता मिळाली. आणि मग मात्र ते सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण सुरू केलं. बरं, विषय होता की वितरणाचा, औषधाचं वितरण कसं करावं, कारण लॉजिस्टिक सगळ्या बंद होत्या, ट्रान्सपोर्ट बंद होते. तर पहा, गरज कशी प्रत्येक गोष्टीला आपल्याला जन्म देते. एक डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे, ऑनलाईन घरपोच पोहोचण्याची जी काही एक यंत्रणा होती ती मात्र त्यावेळेस चालू होती. म्हणजे मेडिसिन्ससाठी स्पेशली कोरिअर्स म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशनला मान्यता होती. तर एक सगळ्यात मोठं जे प्लॅटफॉर्म म्हणजे मोबाईल. आज मी त्याला खूप, म्हणजे टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व देतो. आणि इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी, अवेअरनेस शेअर करण्यासाठी, मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मग एक त्या औषधाची जे काही समजा गुणधर्म आहेत, ज्या पेशंट्सनी त्याला घेतल्यानंतर जे काय, हे टेस्टिमोनियल्स एकानंतर एक नंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर टाकले. आणि त्याचा प्रचार प्रसार असा झाला की अगदी कधी मला दिल्लीहून कॉल यायचा, कधी आसामहून कॉल यायचा की आम्हाला औषध मिळेल का. आता तिथपर्यंत पोहोचवायचं तर एक व्यवस्थित सिस्टमॅटिक त्याला हे करण्यासाठी म्हणून म्हणजे मलाच बसावं लागलं, कारण त्यावेळेस यंत्रणा काहीच नव्हती अवेलेबिलिटी. मग एक वेबसाईट तयार केली आणि त्याच्यावरनं पेशंट्सला ते मागवता येईल याची यंत्रणा तयार केली. आणि म्हणजे मला सांगायला म्हणजे हे वाटणार नाही की दुसऱ्या कोविडच्या लाटेमध्ये ज्यावेळेस मी एवढ्या संपर्कामध्ये पेशंटच्या, म्हणजे माझा प्रवास तो कंटिन्युअस मुंबई, दिल्ली म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी कंटिन्युअस चालू होता. तर मला असं वाटतं की मी 8 ते 10 वेळेस मी सुद्धा इन्फेक्ट झाला असेल त्या सगळ्या प्रवासामध्ये, पण मला कधी त्रास नाही झाला. पण मी प्रकर्षानं सांगतो, इम्युनिटीच्या बाबतीत माझा म्हणजे अनुभव सेकंड लाटेमध्ये माझा थोडासा तो दिल्लीचा प्रवास कंटिन्युअस होत होता, कारण फर्दर मान्यतेसाठी मी मंत्रालयाकडे 4 ते 5 वेळेस दिल्लीला जाणे येणे हा प्रवास चालू होता माझा. त्या दरम्यान माझंही थोडं दुर्लक्ष माझ्याच औषधाकडे झालं होतं. म्हणजे इमिके मी कंटिन्युअस त्या 2 वर्षात कधी सोडलं नव्हतं, पण सेकंड लाटेच्या जस्ट अगोदर 1 महिनाभर मी औषध इमिकी घेणं बंद होतं माझं त्या या सगळ्या धावपळीमुळं. आणि मला एवढा मोठा अनुभव आला त्यानंतर मात्र मग परत इमिकी सुरू केला आणि त्यानंतर परत लढायला लागलो. आणि परत मग सगळ्याच पेशंटच्या जेवढ्या जमेल तेवढ्या सर्व्हिसेस देण्यासाठी उभा राहता आलं. म्हणजे मीही खूप अफेक्टेड होतो सेकंड वेव्ह मध्ये. म्हणजे एक 8 ते 10 दिवस मी सुद्धा पॅनिक होतो. पण त्याच्यानंतर एक अनुभव सांगतो तुम्हाला. एकच होतं की मला ऍडव्हान्स ड्रग रिॲक्शन्स नको होत्या. माझ्या मते सुद्धा मला काही असे औषधांचे प्रयोग माझ्यावर नको होते ज्याच्याबद्दल मला भीती होती. मग त्याला आता पर्याय काय? तुम्ही जेव्हा पॅनिक होता आणि तुम्हाला इमर्जन्सी म्हणून मॅनेजमेंट हवी असते, त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं असतं की आयुर्वेद संकल्पना तुम्ही ऍक्सेप्ट नाही करत. पण खरं सांगू, ज्यावेळेस माझा आहार हॅम्पर झाला होता, माझी झोप हॅम्पर झाली होती या प्रवासामुळे किंवा त्या सततच्या ताणामुळे, त्यावेळेसच मी इन्फेक्ट झालो होतो. अदरवाईज म्हणजे मी आज सांगायला, कारण पॅन्डेमिक आहे, त्यावेळेसचे ते ऍक्ट आहेत, गरज अशी होती की काही ठिकाणी मला मास्क सुद्धा नव्हता, कारण समोरचा पेशंट जेव्हा तडपडतोय ना त्यावेळेस मी माझं प्रोटेक्शन कधी पाहिलं नव्हतं. आणि असे 1000 ते 1500 पेशंटना मी काहीही प्रोटोकॉल नसताना वेळ आली म्हणून मी सर्व्हिस दिली. त्यावेळेस मला सुद्धा काही धक्का लागला नाही. पण माझा आहार ज्यावेळेस हॅम्पर झाला
माझी झोप हॅम्पर झाली, मला ताण आला, ताणतणाव आला, त्यावेळेस मात्र मी हॅम्पर झालो. तर मला लक्षात आलं आजारांचं मूळ कारण काय, योग्य पद्धतीचा आहार नसणे. नंबर 2, आपली लाईफस्टाईल चुकीची झाली आहे, विहार चुकीचा झालाय, तो सगळ्यात मोठं कारण. तिसरं कारण कुठंतरी स्ट्रेस, आपण जे नेहमी म्हणतोय, तर त्यासाठी सोल्युशन्स जे आहे कॉन्शियसनेस आणि हा पार्ट. आणि मग चौथं, योग्य पद्धतीची वेल प्रूव्ड रिसर्च आणि स्टँडर्डाइज औषधं, मग ती कुठल्याही याच्यातली असू द्या, ते ॲलोपॅथ असू द्या, आयुर्वेद असू द्या, होमिओपॅथ असू द्या, किंवा कुठल्या याच्यातही. तर त्या वेळेस ते सोल्युशन देण्यासाठी सक्षमपणे आपल्या पाठीमागे उभं राहणं हे आज काळाची गरज आहे. तर हा प्रवास या पद्धतीने, हे अनुभव या पद्धतीने माझ्या पाठीमागे ते त्या काळामधले. आणि आताची जी धडपड चालू आहे, जसं तुम्ही पाहताय की येणारा पेशंट माझ्याकडे आज दुबईचा असू द्या किंवा माझ्या गावच्या बाजूचा असू द्या, दोन्ही पेशंट येत आहेत माझ्याकडे. कशासाठी येत आहेत, तर पाय खूप सडलाय. आज माझ्याकडे म्हणजे जेवढी होती तेवढी आर्थिक सबलता माझ्याकडून निघून गेली आहे सिस्टीम मधून मी येत असताना, आणि आता माझ्याकडे अवयव तोडल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे. तर अशा वेळेस आयुर्वेदाच्या नावाखाली तुमचं नाव कुठंतरी ऐकून आलेलो आहे, कुणाचा तरी एखाद्या पेशंटचं अनुभव ऐकून मी तुमच्याकडे आलोय. आता मला सोल्युशन्स तुमच्याकडून हवे असतात. तर ही अपेक्षा घेऊन ज्यावेळेस पेशंट येतोय, तर त्यावेळेस खरंच मला सगळ्या पद्धतीने उभं राहावं लागतं. मग एक चांगला आहार सुद्धा द्यायचा आहे, त्यांना समजून सांगायचंय, लाईफस्टाईलमध्ये चुका काय झाल्या ते समजून सांगायचंय. सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंटचा पण पॅरलल प्रकार, कारण मी पाहतोय डायबिटीज म्हणा किंवा दुसऱ्या आजारांमध्ये पेशंट हा खूप स्ट्रेस्ड असतो, त्यावेळेस सोल्युशन देणे. आणि सोबत खूप उच्च प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे रिसर्च म्हणजे प्रोडक्ट्स ते तयार करून त्यांच्या हातात देणे. कारण मी पाहतोय मोस्टली मार्केटमध्ये त्या अशा पद्धतीच्या औषधांचा अभाव आहे. उहापोह खूप होतो मार्केटिंगच्या अँगलने. आपण पाहतोय की एखाद्या औषधाला खूप असं मार्केटाईज केलं जातं, पण खरंच प्रॅक्टिकल ग्राउंडवर मी जर ते औषध मी ॲज अ डॉक्टर म्हणून प्रिस्क्राईब करतो पेशंटला, तर तिथे ते औषध फेल होतं. मग अशा वेळेस बऱ्याच वेळेस असं वाटतं की औषधाच्या पाठीमाग कुठेतरी आयुर्वेदाचं नाव लागलेलं, खरंच आयुर्वेदाचं नाव खराब होतंय का? तर तसं काही होऊ नये म्हणून माझा प्रयत्न नेहमीच असतो. म्हणून शेतात ते जे औषधं आहेत उगवण्यापासून, म्हणजे स्टँडर्डायझेशन सुरू कुठून होतं, शेतामधून. ते औषध उगवण्यापासून त्याची प्रोसेसिंग करणे, त्याचं जे काही असेल स्टँडर्डायझेशनचा जो भाग असतो, QC QA म्हणा, आणि हे सगळं करून पेशंटच्या हातात आणून देणे आणि पेशंटला लास्टचा जो अपेक्षित रिझल्ट असतो तो देणे, हा प्रवास नेहमीच चालू असतो. आणि तो प्रत्येक आजाराच्या बाबतीत चालू आहे. तो ऍसिडिटी असू द्या, डायबिटीज असू द्या, किडनी फेल्युअर असू द्या, कॅन्सर असू द्या, किंवा कुठलाही आजार. मग अगदी कोविडच्या वेळेस सुद्धा तोच प्रयोग आणि त्या पद्धतीने ती वाटचाल चालली. तर एकानंतर एक ते औषधांचं या पद्धतीने ते हळूहळू 10 वर्षाचा जो माझा अनुभव आहे की पॉली हर्बल ड्रग कॉम्बिनेशन, म्हणजे आपण सिंगल ड्रग तर देऊन हा रिझल्ट मिळतो हे आपल्याला सगळ्याला माहिती, पण ज्यावेळेस मी 74 औषधं एका टॅबलेटमध्ये आणतोय, तर या 74 औषधांचं इंटर रिलेशन आणि त्याचं एकूण एका सोबत आणि व्यक्तिपरत्वे, म्हणजे असं नाहीये की तुमचं वात पित्त आणि कफानुसार जर आपण प्रकृतीचा विचार केला तर एकच औषध सगळ्यांना लागू पडेल, हे शक्य नसतं. आयुर्वेदाची मूळ संकल्पना ती सांगत नाही. तर हा सगळा उहापोह करून पेशंटला आणि पेशंटला काय असतं अपेक्षित, हे ठीक आहे, एक ही सिस्टीम आहे, पण पेशंट अपेक्षा करतो डॉक्टर मला सोल्युशन द्या, मी या अवस्थेत अडकलोय. आणि त्यावेळेस खरंच तिथं सगळ्या पद्धतीने सोल्युशन देण्यासाठी उभं राहावं लागतं. तर हा प्रवास लिमगाव मध्ये आमचं जे शेत आहे तिथं खूप सोप्या पद्धतीने शक्य होतोय. कारण का, मी कुठल्या मेट्रो सिटीमध्ये ज्यावेळेस हॉस्पिटल म्हणून उभं राहतो, तर तिथं बाजूला माझी रिसोर्सेस आहेत ते नाही आहेत तिथे. ते रिसोर्सेस म्हणजे फ्रेश असे हर्ब्स, खरं ते स्टँडर्डाइज हर्ब तिथे शेतातच भेटणार. ते अन्न सुद्धा आहे, ते सुद्धा एक मोठं औषध, महाऔषध आहे ते त्या शेतामध्ये. मग मला सांगा, आरोग्याचे जे काही आपल्याला सोल्युशन्स हवेत ते बंद खोलीमध्ये हॉस्पिटलमध्ये मिळणं, हा ठीक आहे, इमर्जन्सी मॅनेजमेंटसाठी ते सगळं ठीक आहे, पण क्रॉनिक डिसिजेससाठी आपल्याला हे सोल्युशन्स या पद्धतीने मिळणं शक्य नव्हतं. म्हणून ते मोठं एक हॉस्पिटल नाही म्हणावं लागेल त्याला, एक आरोग्य मंदिरच उभं केलंय. आणि त्या मंदिरामध्ये आता म्हणजे असं समाधानाने काम करायचं एक वेगळं समाधान मिळतंय. सर, तुम्ही बोलत असताना सांगितलं की इमुके नावाचं जे तुमच्या कोरोनावर जे औषधी तयार केली होती, जसं उदाहरणामध्ये युद्धाला जायचं असेल तर ढाल घ्यायची आणि नंतर युद्धाला जायचं, कारण की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतः औषध तयार केलेलं तुम्ही घेतलात आणि रुग्णांपर्यंत गेलात. आणि आम्ही बरेच दिवस आम्ही देखील ऐकलं की
अतिशय नाजूक परिस्थिती असलेली, म्हणजे बऱ्याच हॉस्पिटलमधून तुम्ही आता घराकडे जा, अशा पेशंटला देखील तुम्ही समोर गेलात आणि त्यावेळेस तुम्ही बोलताना सांगितलं की त्यावेळेस त्या गडबडीमध्ये त्या रुग्णांचा आपल्याला जीव वाचवायचा आहे, यासाठी आपला स्वतःचा मास्क देखील आहे की नाही, सॅनिटायझर आपण लावतो की नाही, हे देखील तुमच्या लक्षात येत नाही देखील सांगतात. म्हणजे एवढं सर, म्हणजे कोरोनाच्या काळात असं होतं किंवा तुम्ही जगला, तुम्ही वाचला तर पुढे काय करतात का, तरी सलाम सगळे असा प्रसंग असताना तुम्ही एवढं कसं काम केलं, तुम्ही प्रेरणा कशी मिळाली त्या संदर्भात, त्याच्या प्रेरणा कशी होती? सर म्हणजे सेकंड वेव्हच्या वेळेसचा अनुभव सांगतो. फर्स्ट वेव्ह ही खूप सॉफ्ट गेली आणि अगदी त्यावेळेस म्हणजे मला खूप मोठा आत्मविश्वास की काहीतरी आपल्या हातात झाला आहे आता आपल्याला लढण्यासाठी. सेकंड वेव्हमध्ये असं झालं की मी मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला एक माझे परिचित जे मित्र होते ते अगदी खूप म्हणजे मी एका वेगळ्या कामासाठी म्हणजे याच औषधांच्या मान्यतेसाठी याच्यासाठी माझं कंटिन्यू, तर ते एकदम सिरियस कंडिशनमध्ये मी गेलो. त्यावेळेस मला बोलते वेळेस सुद्धा त्यांना म्हणजे बोलता येत नव्हतं, अशा कंडिशनमध्ये बसलेले. म्हणजे काय झालं सर, तर ते म्हणत होते सर 4th स्टेजमध्ये माझा मुलगा आज कोविडमध्ये, आणि मला चिंता आहे की आज किती पैसे खर्च करून एखाद्या हॉस्पिटलमधून माझा मुलगा 7 दिवसात परत येतोय की नाही, तर मला सोल्युशन्स काही मिळतात का, असं काही एखादं हॉस्पिटल सांगा, मी कितीही पैसे खर्च तयार करायला. म्हणजे अगदी त्यांनी, मी स्पष्ट सांगायला मला अडचण नाहीये, ते स्वतः म्हणत होते की 70 लाख गेले तरी चालतील, पण माझा मुलगा परत यायची शाश्वती एखाद्या हॉस्पिटलला द्यावी. अशी दयनीय परिस्थिती. मी म्हणलं सर माझा एवढा प्रवास झालेला आहे औषधाच्या बाबतीत, त्यांची मानसिकता नव्हती त्यावेळेस हे सगळं समजून घेण्यासाठी. मी म्हटलं एक काम करूया सर, चला म्हटलं सर मीच येतो पाहायला पेशंटला. सर म्हणे कसं काय शक्य आहे, तो आम्ही आयसोलेट केले त्याला घरामध्ये आणि आम्ही विचार करतोय की आम्ही 4 डॉक्टरांचा सल्ला घेऊन सगळं चालू आहे, डॉक्टर घरी येत नाहीयेत, फक्त फोनवरतीच सांगतायत. म्हटलं सर मी येतो, कारण असं होतं की जर मलाच आत्मविश्वास नाहीये माझ्या सिस्टीम बद्दल तर मी पेशंटला काय आत्मविश्वास देणार, हा सगळ्यात मोठा विषय होता. तर चला म्हटलं फक्त एकच काम करा म्हटलं, मी ज्यावेळेस बाहेर पडेल तर माझ्या संपर्कात येऊ नका, कारण तुम्ही इन्फेक्टेड नाही आहेत, पण मला माहिती आहे मी म्हणजे जर गेलो आणि मी स्वतः इन्फेक्ट झालो तर मी स्प्रेड करू नये, त्याची मी काळजी घेणार म्हटलं. जेवढं काही जमेल तितकं मी म्हणजे प्रिकॉशन घ्यायचा प्रयत्न केला. पण पेशंट ज्यावेळेस मी फोनवर बोललो तर अक्षरशः असं होतं की तो पेशंट कधीही जाऊ शकतो. हे लक्षात आल्यानंतर मी म्हटलं आता प्रोटोकॉलचा विचार नंतर करूयात, जीव वाचवणं हा माझा म्हणजे डॉक्टर म्हणून मला आतून जो प्रोटोकॉल लागतो नेहमी तो प्रोटोकॉल माझ्या पाठीमागे लागला होता. आणि मी गेलो पेशंटला ते सगळं औषध देणे हे सगळी प्रक्रिया. पण त्यानंतर मी एक सांगितलं, आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, म्हणजे आई वडील तो पेशंट आणि मी. सर म्हटलं 2-2 तासाचे, कारण मला कसं होतं प्रॅक्टिकली ते एक तासाला काय होतंय हे मॉनिटरिंग मला गरजेचं होतं. तर व्हॉट्सअपवरती त्या, कारण एकाच्या म्हणजे संपर्कात यायचं नाही, व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळे इंडिकेशन्स, अगदी ऑक्सिमीटर त्या पेशंटला सगळं समजावून सांगितलं. तो स्वतः मला ते सगळे ऑक्सिमीटरचे फोटोग्राफ्स हे सगळं पाठवायचा. बरं ही स्टोरी फक्त एका पेशंटच्या बाबतीत नाही, 5000 पेशंटचा रेकॉर्डेड डाटा आहे माझ्याकडे. तर पहिल्या दिवशीची सिच्युएशन खूप वर्स्ट होती आणि संध्याकाळी असा विषय होता की म्हणजे काही कॉम्प्लिकेशन. पण काय करणार, त्यावेळेस जेव्हा कोणी सर्व्हिस देत नाहीये ऍटलिस्ट आपण तरी उभं राहावं, आपल्या जे काही माझ्याकडून शक्य होईल प्रामाणिक प्रयत्न करणं हे तर माझं पहिलं काम आहे. या पद्धतीने त्या पेशंटला दिलं. दुसऱ्या दिवशी टेम्परेचर थोडंसं डाऊन आलं आणि ऑक्सिमीटरवरच्या रिडिंग ज्यावेळेस व्यवस्थित यायला लागल्या, लिटरली सांगतो 3ऱ्या दिवशी मी एवढा खुश झालो होतो की एवढा क्रिटिकल पेशंट सुद्धा आज 3ऱ्या दिवशी मी सॅटिस्फाईड. मी माझा पुढचा प्रवास फक्त एकच झालं की 7 दिवस मी त्यांना म्हटलं की हे औषध कंटिन्यू घेणे आणि 14 दिवस कुठेही आयसोलेशनमध्ये तुम्हाला म्हणजे ठीक झालात म्हणून तुम्ही कोणाच्या संपर्कात जाऊ नका, जे काही प्रोटोकॉल होते ते फॉलो करा. तर लिटरली सांगतो तो पेशंटच नंतर माझा प्रचारक बनला. आणि म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत, पण त्या पेशंटमुळे अगदी काही वेळेस असं झालं की आपले लोकप्रतिनिधी सुद्धा ज्यावेळेस कोरोनाच्या विळख्यात अडकले होते तर तिथपर्यंत औषध न्यायचं काम त्या पेशंटने केलं. आणि असं झालं की मग एक गरीबातला गरीब पेशंट सुद्धा ते औषध घेऊन बाहेर पडला आणि अगदी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते औषध गेलं आणि नेते म्हणा अभिनेते म्हणा यांच्याकडे सगळ्यांकडे औषध गेलं, रिकवर झाले आणि फक्त एक फोन यायचा, डॉक्टर वेल्डन, ते म्हणजे समाधान मिळायचं. आणि ठीक आहे मग काय, मग हे बघा वेळेवर जीव वाचवणे हे मोठा प्रोटोकॉल, म्हणून जसं जमेल तसं ज्या कोशिशीने करता येईल त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि 1.5 लाख पेशंट पर्यंत पोहोचता आला. नक्कीच सर. खरं त्यावेळेस पैशाला अजिबात महत्वच नव्हतं, फक्त आपला माणूस वाचला पाहिजे
त्या गोष्टीसाठी सर्वजण काम करतात आणि त्या तुम्हाला यश आलं, 1.5 लाख रुग्णांपर्यंत तुम्ही गेलात आणि त्यांना जीवदान देण्याचं काम केलं. आणि त्यासोबतच सर तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये एक चांगलं उत्तुंग काम करतात. त्यासोबतच तुम्ही शैक्षणिक असेल आणि शैक्षणिक असेल, उद्योजक असेल, त्या क्षेत्रात देखील तुम्ही चांगलं काम करता. आणि आपले पोरं ग्रामीण भागात येऊन एक चांगले उद्योजक झाले पाहिजे, चांगल्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, यासाठी देखील तुम्ही सतत मदत करताना देखील आम्ही पाहत असतो. त्यासोबतच तुम्ही 150हून अधिक लोकांना मदत केलेली आहे आणि मेक इन इंडिया आणि लोकल ते फोकल्स एक उपक्रम राबवून तुम्ही एक 150 लोकांना सहकार्य केलंय. हा नेमका उपक्रम काय, या संदर्भात काय सांगा? खरं तर म्हणजे आता मी स्पष्टच बोलतो, मी डॉक्टर नंतर मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि एक शेतकरी, आणि शेतीची भयावह अवस्था आपण ज्यावेळेस पाहतोय तर त्याला सोल्युशन्स आपल्याला द्यावे लागणार, हे मात्र नक्कीच. कारण एवढं शिक्षण घेऊन जर आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो नाही तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही, हे थोडंसं साहजिक. आणि साहजिक वडील आमचे रंगनाथराव कदम, आमचे मोठे बंधू कृष्ण कदम, कृष्णा ज्यूस इंडस्ट्री, हे सगळ्यांना परिचित. तर ही धडपडती म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पूर्वीपासूनच, आणि मला वाटतं लिंबोच्या पाठीमागं एक वारसा आहे त्या पद्धतीने. तर शेतीच्या बाबतीत जेव्हा लक्षात आलं की अशी दयनीय परिस्थिती येते आणि सोल्युशन एकीकडे पाहतोय मी की सगळे सोल्युशन्स हे शेतामध्येच, उच्च प्रतीचा आहार शेतातून येतोय, औषधं शेतातून येत आहेत. मग अशा वेळेस जर आपण आपल्या भारताला शेती प्रधान म्हणून म्हणतो, मग शेतीची दयनीय अवस्था येऊच नये त्यासाठी काय करता येईल? तर साहजिक आहे, जी डिमांड आहे त्याचं सप्लाय करणे म्हणजे इंडस्ट्री आणि ती सगळी मार्केटिंग वगैरे. मग ही सुरुवात जर शेतीपासून झाली आणि त्याचं त्या पद्धतीने युटिलायझेशन झालं तर किती उद्योग उभे राहतील. मी लिटरली सांगतो, आपल्याकडे 4000 वनस्पती आणि एका वनस्पतीमध्ये दडलेले मॉलिक्युल्स, आहारात दडलेले मॉलिक्युल्स, एक मॉलिक्युलसाठी एक पूर्ण इंडस्ट्री उभी राहू शकते. मग मला सांगा शेतात किती इंडस्ट्रीज उभी राहतील. पण काय होतं, ही सगळी सांगड कशाला बसायला पाहिजे? शेतकरी आपला घाम गाळायसाठी तयार आहे, बरोबर आहे, पण बऱ्याच वेळेस असं असतं की निसर्गाची साथ मिळत नाहीये, म्हणजे पाण्याची उपलब्धता. आणि सगळं तिसरी जी भेडसावणारी समस्या आहे की आज शेतीमध्ये कुणाला काम करायचं नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की लेबर प्रॉब्लेम हा खूप मोठा, पण अगदी एक 5 ते 6 वर्षानंतर हे चित्र बदलणार आहे, हे मला लक्षात यायला लागले. कारण डिमांड ही परत योग्य आहाराकडे जाणार आहे. आणि ज्यावेळेस असं होईल की क्वालिटीचा आहार मिळवण्यासाठी तुम्हाला धडपड करावं लागेल, त्यावेळेस शेती ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणून समोर येणार आहे. आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला त्या पाठीमागचं नॉलेज असणे. तर ही सगळी साखळी कुठं बसेल? तर त्याचं उदाहरण मी नेहमी देतो की एक शेतकरी ज्याच्याकडे शेती आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत, काम करायची स्वतः तयारी आहे, तर त्यांच्या मुलांनी एज्युकेशन घेतल्यानंतर त्या एज्युकेशन किंवा त्या शिक्षणाचा फायदा आपल्याच घरच्या शेतीमध्ये उद्योग उभे करण्यासाठी जर केले तर 4000 उद्योग माझ्या डोळ्यासमोर आजही उभे आहेत. आणि त्यासाठी प्रशिक्षण म्हणून मी म्हणजे दोन्ही युनिव्हर्सिटीज असू द्यात, म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी म्हणा किंवा आपली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, दोन्ही युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये मला BOS म्हणून म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये घेतलं. त्याचं पाठीमागचं कारण एकच होतं की सर हे प्रॅक्टिकल चित्र तुमच्याकडे आहे. BTechची मुलं असू द्या, MTechची असू द्यात, MSCची मुलं असू द्यात, फार्मसीची मुलं असू द्यात, यांना कुठेतरी एक ज्वलंत उदाहरण आम्हाला तुमच्याकडे आणून त्यांना दाखवता येतं हक्काने. तर आम्हाला तुम्हाला बोर्डावर घ्यायचंय, हा तो विषय होता. तर मी म्हटलं प्रश्नच नाही, आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ते प्रत्यक्ष ज्ञान पाहावं. कारण एखादी इंडस्ट्री उभी करताना तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोणीही सहज एंट्री करू देत नाही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, हा माझा अनुभव. मग तो विषय कुठेतरी पाठीमागे पडावा. पायलट स्केलवरती आपल्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना हे सगळं समजावं. ही सगळी पूर्ण जी प्रोसेस आहे ती समजून घेतल्यानंतर छोटे छोटे उद्योग उभे केले. आणि मेक इन इंडिया, लोकल फॉर वोकल, आणि त्याच्यानंतर आपण म्हणूयात की स्वाभिमानी भारत, त्याच्यानंतर आयुष्मान भारत, कन्सेप्ट खूप भरपूर आहेत. पण प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलवरती हे आपल्याला उतरवावं लागणार आहे. आणि पायलट स्केलवरती छोटे छोटे उद्योग जर तयार झाले तर अर्थातच मला वाटतं एक वेगळं चित्र आपण उभं करू शकू. म्हणून म्हणजे जे शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांना एक प्रॅक्टिकल जो असतो टच, थेअरी सोबत प्रॅक्टिकल जर तुम्हाला अप्लाइड नॉलेज पाहायला मिळालं ना, कॉन्फिडन्स वेगळा येतो. आम्हाला त्याच्यासाठी खूप झगडावं लागलं होतं या सगळ्या गोष्टींसाठी. पण अर्थातच पुढच्या पिढीला या गोष्टींसाठी झगडायची गरज पडू नये आणि त्यांचे एफर्ट्स हे अजून जास्त प्रमाणामध्ये समाजाला उपयोगी पडावे या दृष्टीने हा प्रयोग आपला चालू आहे.
खरंच सर, एक आपण देखील चांगले उद्योजक घडावेत यासाठी अतिशय परिश्रम घेत असतात. त्यासोबतच तुम्ही सर्वज्ञ ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक असतील, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशी वेगवेगळी कामं करत असतात. त्यासोबतच आर्थिक असहाय्य लोक असतात, स्त्रिया असतात, मुलं असतात, मुली असतात, यांना देखील वेगळ्या प्रकारचं सहकार्य करत असतात. मार्ग त्यांना एक सुशिक्षित बनवण्याचं काम करत असतात आणि हे उद्योजकता बनवण्याचं काम करतात. जे तुम्हाला जमतं त्याहीपेक्षा समोरच्या व्यक्तीला जमलं पाहिजे आणि आपला देश सक्षम झाला पाहिजे यासाठी तुम्ही काम करता. म्हणजे ह्या तुमच्या उपक्रमासंदर्भात आमच्या प्रेक्षकांना देखील एक आवड निर्माण होते. व कदम सरांशी आपल्याला संवाद साधता येईल का, भेटता येईल का, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा घेण्यासाठी आपल्याला हेल्पलाईन नंबर मिळेल का, या संदर्भात देखील सगळ्यांना प्रेक्षकांना देखील वाटते की त्यांचाच प्रश्न असा, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? तर या बाबतीत काही प्रश्न असतील. सगळ्यात महत्त्वाचं तर आरोग्य समस्या कुठल्याही प्रकारच्या असू द्या, त्यासाठी तर पूर्ण यंत्रणा माझी आहेच पाठीमागे. सोबत शेतीविषयक जे काही विषय आहेत, म्हणजे औषधी वनस्पती आणि शेती आणि त्यातून उद्योग आणि त्याची मार्केटिंग म्हणा किंवा त्याची उपयोगिता आपल्याला समाजासमोर कशी मांडायची, तर या बाबतीत काही प्रश्न असतील तर माझा जो दूरध्वनी क्रमांक आहे, मोबाईल नंबर जो आहे 9420261080, म्हणजे 9420261080. तर हा डेडिकेटेड नंबर आहे. फक्त एकच आहे की बऱ्याच वेळेस मी व्यस्त असतो, कारण समोर असे सिरियस पेशंट असतात. तर अशा वेळेस तुम्ही मोस्टली मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर करावा, व्हॉट्सअपवरती मला मेसेज करून सोडावा, तर आपल्याला कम्युनिकेशनमध्ये सोपं जाईल सगळ्यांना. कारण ज्यावेळेस पेशंट समोर असतो त्यावेळेस मी जर मोबाईलवर सारखं बोलत गेलो तर समोरचा पेशंट म्हणेल डॉक्टरांना दुसरेच उपद्व्याप करायचे मी समोर जेव्हा एवढं हे होतोय, तर असं व्हायला नको. म्हणून मोस्टली इव्हिनिंग टाईम किंवा मॉर्निंग टाईमला तुम्ही कॉल करू शकता. आणि मी जरी एखाद्या वेळेस व्यस्त असल्यामुळे आपला कॉल उचलू शकलो नाही तरी हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा, तोच सेम नंबर, त्यावर तुम्ही कधीही म्हणजे मला कम्युनिकेट करू शकता. आणि जसं मला यथाशक्ती जमेल त्यावेळेस मी कॉलबॅक तर करतोच, आणि ज्या माध्यमातून असेल, ईमेल असेल, KKherbal.in वेबसाईट आहे, drkadam@kkherbal.in हा माझा मेल ID. पण मला असं वाटतं की व्हॉट्सअप आणि कॉल, आता कॉल डायरेक्ट प्रत्येक वेळेस शक्य होत नसतं, तर व्हॉट्सअप हे एक साधं माध्यम सगळ्यांनी कम्युनिकेट करण्यासाठी, ज्यामुळे आपल्याला फार अडथळा न आणता संपर्क साधता येईल. नक्कीच सर. सर, आपण आजपर्यंत लाखो रुग्णांना एक जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे. त्यासोबतच तुम्ही आज देखील काम करत असता. नेमकं तुमच्याकडे जे आज खेड्यापासून ते जगातले पेशंट तुमच्याकडे येत असतात, नेमकं तुमच्याकडे उपचार पद्धती कशी आहे आणि नेमकं कोणकोणत्या रोगावर तुमच्याकडे उपचार होतात, त्या संदर्भात काय सांगा? रोगांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मुख्यत्वाने म्हणजे मी जास्त जे काही नंतर हळूहळू पेशंट समोर येत गेले, तर मूळ विषय जो आहे तो डायबिटीजचा हातात घेतलेला, आणि त्याच्यासाठी डायस्टा नावाचं औषध. पण ते प्रत्येक पेशंटला आपल्याला नुसतं औषधातून रिकवर करणं हे शक्य नसतं. म्हणून आहार, विहार, विचार आणि गरज पडली तर औषध, ही मूळ संकल्पना घेऊन आपण सगळ्यांना म्हणजे उपाययोजना सुचवत असतो. तर त्यामध्ये डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स आणि डायबिटीज, मग गँग्रीन असू द्या, रेटॅनोपॅथी असू द्या, न्यूरोपॅथिक चेंजेस असू द्या. त्यानंतर दुसरा विषय जो आहे किडनी फेल्युअर, तिसरा विषय जो आहे कॅन्सर. तर ह्या 3 विषयांवरती थोडासा जास्त माझा म्हणजे हे असतो. आणि बाकी विषय जसे आहेत की छोटे छोटे आजार, किडनी स्टोन, आता किडनी स्टोनचे जवळपास ते 6,000 पेशंट्स हे रिकवर झाले विदाऊट ऑपरेशन. कारण माझा कल काय असतो की अगोदर आपल्याला पेशंटला ऑपरेटिव्ह प्रोसेसमध्ये गरज नसताना त्याला ऑपरेशन सजेस्ट नको करायला. शक्य आहे ना, तुमच्याकडे आयुर्वेदाचं एवढं भक्कम नॉलेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, आणि आज सगळ्याच अँगलने जर आपल्याला पेशंटला त्यातून वाचवता येत असेल आणि आर्थिक त्याचा ताण कमी करता येत असेल तर तो प्रयत्न असतो. तर किडनी स्टोन असू द्या, त्वचा विकार, सोरियासिस म्हणा, किंवा इतर आजार जे आहेत जे क्रॉनिक आहेत, तर त्यांना रिकवर करण्यासाठी सुद्धा स्किंटो नावाचं एक औषध. मला इथे सांगायला थोडंसं म्हणजे हा विषय नको वाटतोय, तरी पण आज स्ट्रेस मॅनेजमेंटच्या नावाखाली ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोलचं कन्झम्पशन पाहायला भेटतं आणि त्यावेळेस लिव्हर आणि लिव्हर डिसिजेस समोर येत आहेत, तर अशा काही पेशंट्ससाठी टोन लिव्ह, आणि नुसतं फक्त लिव्हरच्या त्या एकाच कारणासाठी नव्हे तर जॉन्डिस म्हणा किंवा इतर आजार असतील जे लिव्हरशी संबंधित आहेत, अशा आजारांसाठी टोनली नावाचं औषध, मूळव्याधीसाठी अर्शिके नावाचं औषध, अर्थाके म्हणजे मायमाऊलींचं जे गुडघेदुखी असेल, जॉईंट पेन असतील, आमवात म्हणा, रोमॅटिक डिसिजेस म्हणा. उशिरा जेवण आमची लाईफस्टाईलच आहे सर, काही शक्यच नाही. आता तुम्ही सांगताय की सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करा, पण मी येतोच 10 वाजता, माझं दुकानात 10 वाजता बंद होतं, माझं ऑफिस 10 वाजता बंद होतं, आणि त्यानंतर जेवण मला शक्यच नाही. मला सगळ्यांना सांगायला म्हणजे खरंच जे प्रॅक्टिकल आहेत गोष्टी ते सांगायला मला काही हे नाही वाटणार.
सूर्योदय आणि सूर्यास्तासोबत आपली जडणघडण चालू असते, आपल्या आयुष्याची बायोलॉजिकल क्लॉक त्याच्यासोबत. तर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा वेळ 10,000 वर्षापूर्वी मला वाटतं तोच असावा, आजही तोच आहे. 7-7:30 नंतर म्हणजे सूर्यास्त होतो. पण सूर्यास्त झाल्यानंतर शरीरात काही बदल होतात, त्यामुळे आपलं आहार जो आहे तो सूर्यास्ताच्या अगोदर करून घ्यावा. आपल्या ऑफिसेसमुळे सूर्य कधी 9ला किंवा 10 वाजता मावळणार नाही आहे, तर तिथे काहीही सोल्युशन्स नाही आहेत. आपल्याला निसर्ग अनुरूप आपली लाईफस्टाईल ठेवावी लागेल. निसर्ग तुमच्या अनुरूप किंवा माझ्या अनुरूप कधीच बदलू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात निसर्ग चक्रामध्ये आहोत, निसर्ग चक्रामध्येच राहावं लागेल. ते चक्र तोडून जर बाहेर गेलो तर चॅलेंजेस पहा तुमच्या समोरच सगळ्यांनाच अनुभवत आहेत. तो दुसरा विषय विहाराच्या बाबतीत. त्याच्यानंतर विचार, स्ट्रेस मॅनेजमेंट असू दे, मला सांगायला आवडेल कारण मी या प्रवासातून जात आहे. आपलं त्याला एक कॉन्शियसनेस म्हणून, इंटरनल कॉन्शियसनेस आणि एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, या सगळ्या गोष्टींचा विचार योगशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. मी बरेच जण मला विचारतात की सर सगळं काही ठीक आहे, पण स्ट्रेस जो अनायास काही स्ट्रेस येतो आपल्या आयुष्यामध्ये तो कसा मॅनेज करायचा. त्यावेळेस मी साध्या सोप्या पद्धतीने सांगतो, कारण ते खूप मोठं शास्त्र पतंजली ऋषींनी आपल्या समोर जगासमोर उभं केलंय. फक्त एकच आहे की ते शास्त्र उभं करताना कुठेही कमर्शियल आस्पेक्ट कधी भारतीय ज्ञान परंपरेने ठेवलेला नव्हता, आणि त्याच पद्धतीने आपल्याला विचार करून समोर जावं लागेल. तर डोळे बंद करा. मी सहज म्हणतो की या डोळे बंद केल्यानंतर आपल्याला विश्व काही दिसतंय का आतमध्ये, कारण आपण डोळे उघडे ठेवून सगळं विश्व पाहतोय, कानं उघडे ठेवून सगळं जगातले सर्व आवाज ऐकतोय. मधातला आवाज कधीतरी ऐकायचा प्रयत्न केला का आपण. त्याच नंतर स्मेल, वेगवेगळे स्मेल घेतोय, पण आतला स्मेल, तो सुगंध कधी घेण्याचा प्रयत्न केलाय का. तर हा प्रवास ज्यांनी सुरुवात केली ते महान व्यक्ती आपल्याकडे एवढे आहेत, आणि ते नावं घेता घेता आपल्याला म्हणजे कमी पडेल. मी एक साधं उदाहरण सांगतो. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक आपल्या दिव्य पुरुष आहेत त्यांच्या कुठेतरी स्मरणामध्ये गेलात तर त्यांनी कधीतरी समाधी आपण पाहिलेलं आहे. भगवान शिव डोळे बंद करून अवस्थेत समाधी असतात. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस एकांत वाचतात असतात, त्यावेळेस त्यांनी डोळे बंद केलेले. हे काय इंडिकेट करतायत आपल्याला आपले धर्मशास्त्र. एवढंच नव्हे, गौतम बुद्धांनी हे डोळे बंद करून जे जग पाहिलं आणि त्याच्यानंतर सगळ्या जगाला जी एक वाट दाखवली, त्याच पद्धतीने वेळ पडली तर शिवाजी महाराजांनी सुद्धा हे डोळे बंद करून जे काही निर्णय घेतले असतील. तर मला असं वाटतं तो जो प्रवास असतो संध्याकाळच्या वेळेस, ज्यावेळेस आपण शांत जेवण झालेलं असेल, शांत बसतो, त्यावेळेस मोबाईल बाजूला ठेवणे, टीव्ही बंद करणे, आणि झोप लागायच्या अगोदर हे मनन चिंतन फक्त 15 मिनिट जरी केलं तरी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी फार मोठी आपल्याला मॅनेजमेंटची गरज लागणार नाही. आणि सोबत मी नवीन प्रयोग सुरू करतोय. ज्या स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये पेशंट्स चाललेत, तर एक इंटरनल व्हायब्रेशन्स, त्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या आपल्याला कुठंतरी त्याचे सोल्युशन्स आपल्या क्लासिकल म्युझिकने दिलेले आहेत. तो नाद, ते ताल, ते ब्रह्मनाद, तो अनहद नाद, तो आपल्याला प्रॅक्टिकली समोर ठेवता येईल का पेशंटच्या, आणि ती मॅनेजमेंट म्युझिक थेरपी आणि आयुर्वेद या दोन्हीची सांगड घालून करता येईल का, हा प्रयोग करतोय. आणि मला सांगायला आवडेल की या प्रयोगामध्ये आपल्या भारताचे दिग्गज क्लासिकल म्युझिशियन्स आहेत, ते माझ्या पाठीमागे उभे राहिलेत. तर ते लवकरच तो सेगमेंट सुद्धा समोर येणार आहे. तर आहार, विहार, विचार, आणि मग गरज पडली तर स्टँडर्डाइज औषधं. तर आपल्या सगळ्यांसाठी आहार, विहार, विचार आणि औषधी ही संकल्पना घेऊन एक मोठी सिरीज घेऊन मी सगळ्यांच्या समोर येत आहो. अर्थातच जे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत तेच आपण मांडणार आहोत आणि त्याचा आपण फायदा घेणार आहोत. तर मी सगळ्यांना सर्वज्ञ परिवारामध्ये, राजमुद्रा परिवारामध्ये जुळण्याचं आव्हान करतो. नव्हे तर खरं तर आपल्याला एक वेगळी संकल्पना पुढे घेऊन जायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्या पाठीमागे यावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा, हीच माझी विनंती. धन्यवाद सर. आपण वेळातला वेळ काढून राजमुद्रा न्यूजच्या आरोग्य मुद्रा विषय सत्रामध्ये संवाद साधला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे होते डॉक्टर कन्हैया कदम सर. कदम सर हे गेली 12 वर्षापासून लिमगाव मधून संपूर्ण जगाचं आरोग्य आजारमुक्त व्हावं यासाठी ते परिश्रम करतात. त्यांची आजची मुलाखत म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आजारमुक्त आरोग्य जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी ही महत्त्वपूर्ण मुलाखत ठरणार आहे. सर धन्यवाद. त्यासोबतच असंख्य अशाच प्रकारचे अजून काही आपले प्रश्न असतील तर सरांना विचारा. पुढील सत्रामध्ये आपण सरांशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन